आज खरें म्हणजे आम्ही सकाळीच एक सांगपाक पयलीं सुरवात अशी करता की आम्ही जे दिवाळीच्या निमतान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्यान ते ह्या फाटल्या 5 ते 6 वर्साच्या काळात पहिल्यांदाच ते डॅमेज केले गेले. खरें हांव सुद्दां त्या दिसा खूब दुख्खी आशिल्लो. पण त्या दिसा रात्रीक म्हाका एक कॉल येयलो एका मनशाचो. तेचें नांव रणजीत परब, राहणारा हळर्णे. सर, आपूण हे पिजले, आपल्याक माफ करा अशें अक्षरशः तेणें म्हाका सांगलें. त्याच्या पयलीं तेणें आनी एका मित्राकय सांगलेलें आमच्या कितें अशें आपल्या कडेन घडलें, हें चुकीचें घडलें म्हणून. सो आमकां एक बरें दिसलें कितें एक पेडणेकर स्वता म्हणून एक पेडण्याचो भुरगो सांगता कितें तरी आपण डॅमेजीस केलेले आसा. सो आमकां सगळ्यांक दिसलें आमच्या कार्यकर्त्यांक आमकां की ह्या भुरग्याचे आमी एक सन्मान एक सत्कार करचो म्हणून काल सकाळीं आमी उठले आनी तेच्या घरा कडेन गेले. पण बॅड लक काल तो आमकां मेळूंक ना. सो आयज आमी सकाळी तेच्या घरा गेले. सकाळी 6:30 तेच्या घरा पावले. आमी थंय पावले. आमचे बरेचशे 20-25 कार्यकर्ते आसलेले. आमी बरें गुच्छ घेवन गेलो, आमकां स्वीट्स घेवन गेलो जेणे करून ताका दितले म्हणून. पण हे सगळें करतना आमी दार वाजयतकूच तेणी दार उगडलें आनी परत तेणी उगडूंकूच ना. आनी थंयसर एक विचित्र घटना घडली. हे पळयतना थंयसर त्या वेळाचेर आमदाराची गाडी आसलेली. आमदाराची न्ही, GSRTC जे डिपार्टमेंट जो चेअरमॅन आसा ते हेचे थंय गाडी आसलेली. सो आमी सगळीं शॉक जाले. ह्या माणसाच्या घरा समोर ही डिपार्टमेंटाची गाडी कितें करता. हे जर बॅनर कोण राजकीय कार्यकर्त्याचे असलेल्यान ते जर फाडले जाल्यार एक समजूंक शकता की लोकांचो रोष आसा म्हणून उडयले. पूण आज ते स्वताच्या खर्चान पेडणे तालुक्यात समाजकार्य करीत आसा आणि त्यांनी फक्त हेचे आमचे दिवाळीचे जे शुभेच्छाचे बोर्ड लायले, हे बोर्ड जेन्ना कोणी तरी कातरून उडयता तेन्ना आमकां खंय तरी कार्य करतो म्हणून सुद्दां आमकां खंय तरी वायट दिसलें की पेडणे तालुक्यात हे अशें ह्याच्या पयलीं केवा गोष्टी घडोवंक की एक तो खंयसर तरी एका ऑफिसान दार उगडूंक बीन ह्या पद्दतीन तो जर कामाक आसा जाल्यार एक जर तो तेका जर कोणी प्रवृत्त जर केला जाल्यार असले क्रिमिनल हे पेडण्यान आमच्या तयार करपाक तो प्रवृत्त करता काय तेका, तर असले क्रिमिनल हे पेडण्यान तो तयार करपाचे काम करता काय कितें, हेचेर खरी सरकारान दखल घेवपाची गरज आसा. The voice for coin.